नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण द ब्रेनी बंच अकॅडमी यशस्वी भविष्यासाठी भक्कम पाया या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अदनान अत्तार सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी द ब्रेनी बंच अकॅडमी आणि अदनान सरांची ओळख करून घेऊयात. द ब्रेनी बंच अकॅडमी वेअर केपॅबिलिटीज मीट एक्सलन्स ही 6वी ते 12वी आणि जेई, नीट, सीईटी या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी एक विश्वासार्ह शैक्षणिक संस्था आहे. इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत फाउंडेशन आणि अकॅडमिक बॅचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भक्कम शैक्षणिक पाया घडवण्याचं कार्य द ब्रेनी बंच अकॅडमी गेली अनेक वर्षापासून सातत्याने करत आहे. गेल्या 4 वर्षापासून शेकडो विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवत द ब्रेनी बंच अकॅडमीने पुण्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सीबीएसई 10वी बोर्ड परीक्षेमध्ये गणित विषयात 100 पैकी 100चा निकाल दिलेला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य दिशा आणि वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने अकॅडमीची वाटचाल सुरू आहे. अदनान सर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास अदनान इस्माईल अत्तार यांनी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या 5वी व 8वी साठी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही परीक्षेत गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावलाय. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी मधून पूर्ण केलाय व शेवटी पुण्याच्या नामांकित इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज मधून MBA ची पदवी घेतली आहे. पदवी संपादन केल्यानंतर सन 2023 मध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून NJ वेल्थ या कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मात्र शिक्षण आणि अध्यापनाची आवड असल्यामुळे ते या क्षेत्राकडे वळले. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यक्तिमत्व, संवेदना आणि सेवाभाव यांचं एकत्रित घडविणारं शास्त्र आहे. या विचाराने प्रेरित होऊन अदनान सरांनी 6वी ते 12वी पर्यंतची शिक्षण साखळी उभी केली. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, मुळात ब्रेनी बंच विषयी मी बरंच ऐकलेलं आहे आणि आत्ता आपण बघतोय 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. मात्र आता 9वीतून 10वीत जाणाऱ्यांची सुद्धा लगबग सुरू झाली आहे, पालकांची सुद्धा आणि विद्यार्थ्यांची सुद्धा. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेनी बंच अकॅडमीचा पॅटर्न कसा राबवला जातो? आता सिलेबस कंप्लीट करणं हे फक्त गरजेचं नसतं, तर सिलेबस व्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांना काय देतोय हे फार गरजेचं असतं. म्हणजे मध्यंतरी मी एका कार्यक्रमात सांगितलं की एखादा दूधवाला असेल आणि तो 35-40 रुपयांच्या बदल्यात एक अर्धा लिटरचं दूध आपल्या घरी देत असेल, तर स्त्रियांचं लक्ष त्या अर्धा लिटरच्या मापाकडे नसतं, तर त्याने वरतून एक स्वखुशीने धार ओतली का त्या धारेकडे असतं. अगदी आमच्या शिक्षकांचंही तसंच आहे. म्हणजे आम्ही सिलेबस पूर्ण करणारच आहोत, पण त्या सिलेबस व्यतिरिक्त आम्ही विद्यार्थ्यांना काय देतोय हे फार महत्त्वाचं आहे. मग सिलेबस व्यतिरिक्त टॉपिक वाईज टेस्ट आल्या, सेक्शन वाईज टेस्ट आल्या, त्याचबरोबर मार्किंग सिस्टीमवर काम करणं आलं, टाईम मॅनेजमेंटवर काम करणं आलं. याचबरोबर वर्षभरात आम्ही 40पेक्षा अधिक पेपर्स विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो आणि त्यामुळेच शेवटी विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास येतो आणि त्या आत्मविश्वासामुळेच दरवर्षी ब्रेनी बंचचा निकाल हा एक अनपेक्षित आपल्याला पाहायला मिळतो. अगदीच सर, पण आपण बघतो जनरली मुलांमध्ये गणिताची खूप भीती असते. तर ब्रेनी बंचच्या स्टुडंट्समध्ये ही गणिताची भीती आहे का, आणि जर नसेल तर तुम्ही त्यासाठी काय करता? आता जगभरातील आकडेवारी जर आपण पाहिलीत तर 63% विद्यार्थी हे गणितामध्ये वीक आहेत, तर फक्त 9% विद्यार्थी हे गणितामध्ये स्कॉलर आहेत आणि त्या 9% विद्यार्थ्यांमध्येच ब्रेनी बंचचे विद्यार्थी येतात. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की ब्रेनी बंचच्या कोणत्याच विद्यार्थ्याला गणिताची भीती नाही, उलट तो त्यांचा आवडीचा सब्जेक्ट आहे. याचं कारण असं आहे की आम्ही विद्यार्थ्याला वर्षभरामध्ये विषयाची गोडी निर्माण करतो, विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतो, याचबरोबर रेग्युलर वर्गातच जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतो आणि मी स्वतः संचालक जरी असलो तरी विद्यार्थ्यांच्या छोट्यातल्या छोट्या शंकेचं निरसन करून विद्यार्थी व पालकांचं समाधान होईपर्यंत प्रयत्न करतो. अगदीच, म्हणजे एकंदरच त्यांच्या मनातली जी गणिताची भीती आहे ती पहिल्यांदाच नाहीशी केली जाते, त्यामुळे त्यांना गणित शिकणं सुद्धा सोपं होतं. आपण बघतो की 10वीचा जेव्हा परीक्षा असते तेव्हा आधीचे जे 3 महिने असतात ते खूप क्रुशियल असतात, खूप महत्वाचे असतात. तर यावेळी नेमकं ब्रेनी बंच अकॅडमीमध्ये काय केलं जातं? आता डिसेंबर-जानेवारीमध्ये बहुधा विद्यार्थ्यांची प्रिलिम्स असते आणि या टप्प्यामध्ये विद्यार्थी फक्त पूर्व परीक्षेसाठीच शाळेला जातात. तर या टप्प्यामध्ये अकॅडमीचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थ्यांना होतो, कारण
विद्यार्थी अकॅडमीवर उपलब्ध असतात. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अधिकच्या वेळी विद्यार्थी अकॅडमीवर उपलब्ध असतात, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतात. यावर्षीच्या एका विद्यार्थ्याचं मी उदाहरण देईन की शिवराज ठाकरे नावाचा एक माझा विद्यार्थी सकाळी 9 वाजता यायचा आणि संध्याकाळी 9 वाजता घरी जायचा. रोज एक गणिताचा पेपर सॉल्व्ह करायचा. दुपारी 2 वाजले की मी त्याला आठवण करायचो की शिवराज 2 वाजलेत, जेवण केलंस का? तर तो म्हणायचा, सर हातातला क्वेश्चन संपवतो आणि जेवण करून घेतो. म्हणजे गणितासोबत, सिलेबससोबत, पेपरसोबत, त्या प्रश्नांसोबत तो इतका एकरूप व्हायचा की त्याला मला सांगायला लागायचं की जेवण कर. तो जेवण करायचाही विसरायचा. आणि ही जी गणिताची भूक आहे ही फार कमी विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते आणि मला असेच विद्यार्थी तयार करायचे आहेत. शेवटच्या 15 दिवसात तरी या विद्यार्थ्यांना कोणताही क्वेश्चन, कसाही क्वेश्चन दिला तरी ही मुलं सॉल्व्ह करायची. म्हणून मी नेहमी मुलांना म्हणतो की मुलं ना ही बोक्यासारखी असली पाहिजेत. कुठूनही पडली तरी ती आपल्या पंजावरतीच पडली पाहिजेत आणि अशीच मुलं आपल्याला तयार करायची आहेत. निश्चितच. आणि असेच अनेक विद्यार्थी सरांनी तयार केलेले आहेत. त्यातल्याच काही विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकूयात. नमस्कार, मी आर्यन काळंगे, द ब्रेनी बंच अकॅडमी 10वी CBSEचा विद्यार्थी. तसं तर आमचे पेपर 7 मार्चलाच संपले, पण तरी आम्ही अकॅडमीवर येऊन पुढील परीक्षांचा अभ्यास करतो. अकॅडमीवर येताना एक नवीन विचार येतो की आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. 10वीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या पेपरपर्यंत मला या अकॅडमीचा अफलातून सपोर्ट मिळाला. त्याबद्दल मी द ब्रेनी बंच अकॅडमी व त्यांचे संचालक रिस्पेक्टेड अदनान सर यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी दिव्यानी ढोक द ब्रेनी बंच अकॅडमीमध्ये मागील 3 वर्षापासून शिकत आहे. हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास होता. अदनान सरांनी फक्त मला गणित विषय शिकवला नाही, तर त्याबद्दल गोडीही निर्माण केली. सरांच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे मला गणित विषय अधिक सोपा वाटू लागला. हे वर्ष फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नव्हतं, तर संयम, शिस्त आणि आत्मविश्वासाचंही होतं. मी ब्रेनी बंच अकॅडमी आणि विशेषतः अदनान सरांचे खूप खूप आभारी आहे. नक्कीच. जसं त्यांनी म्हटलंय की त्यांनी तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांना खूप फायदा होतोय. त्यांचं गणितही खूप छान सुधारलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला विचारायची आहे ती म्हणजे बेसिकली आपण बघतो बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आणि जनरली CBSEच्या विद्यार्थ्यांमध्ये 9वी मध्ये खूप चांगले मार्क्स असतात, पण 10वी मध्ये ग्राफ 10 ते 20% घसरतो. तर याचं नेमकं कारण काय? आता यामध्ये अभ्यास म्हणजे काय याची कल्पनाच विद्यार्थ्यांना नसते. बोर्ड पॅटर्न बद्दल अनिश्चितता असते. योग्य व परिपूर्ण मार्गदर्शनाचाही अभाव असू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या वयामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं डिस्ट्रॅक्शनही असू शकतं. आता पहिला जो मुद्दा मी सांगितला की अभ्यास म्हणजे नेमकं काय, तर विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना देणं याला मी अभ्यास म्हणतो. आणि बऱ्याचदा विद्यार्थी लिखाण कामालाच अभ्यास समजतात. आता दुसरा जो काही मुद्दा मी सांगेन की CBSE बोर्ड पॅटर्न. CBSEचा गणिताचा पेपर जर आपण पाहिलात तर हा संपूर्ण पेपर ॲप्लिकेशन बेस्ड असतो. तर ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे काय, तर वर्षभरात शिकलेल्या बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना कितपत समजलेत हे एक्झामिनर वेगवेगळ्या प्रश्नातून चेक करतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे का, तो वेगवेगळ्या पातळीवर विचार करू शकतो का, त्याला गणिताच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स दैनंदिन जीवनात वापरता येतात का, या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या प्रश्नपत्रिकेतून टेस्ट केल्या जातात. आणि आपल्याकडे 9वी पर्यंत काय होतं, पुस्तकातले आहे तसे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. विद्यार्थी तेच पाठ करतात, तीच उत्तरं परीक्षेत लिहितात. आणि यामुळेच योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वर्षभर मिळत नाही आणि यामुळेच विद्यार्थ्यांचा जो ग्राफ आहे तो झपाट्याने खाली घसरतो असं मला वाटतं. निश्चितच. आपण असं बघतो बऱ्याच वेळा अकॅडमीजमध्ये की शिक्षण घेत असताना किंवा एखादा विषय शिकत असताना फक्त विषयांचं शिक्षण दिलं जातं. कोणत्याही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या जात नाहीत जनरली. आपल्या इथे असे विविध प्रयोग केले जातात विद्यार्थ्यांसोबत. तर ही कल्पना कशी सुचली आहे? आता फार कमी शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रयोगशाळेत जाऊन विज्ञानाचे प्रयोग करतात. कारण शिक्षकांकडूनच सांगितलं जातं चंचू पात्र फुटेल, नाही वापरला तरी चालेल, लिटमस पेपर संपेल, नाही वापरला तरी चालेल. आता प्रयोगशाळेत जाऊन विद्यार्थी प्रयोगच करणार नसतील तर कसे शास्त्रज्ञ जन्माला येतील. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपल्याकडे 8वी ते 12वीचे सर्व विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग करतात. याचबरोबर वर्षभरात आपल्याकडे एका पालक सभेचं आयोजन असतं. या पालक सभेचं संपूर्ण नियोजन, याचबरोबर वेगवेगळी भाषणं असतील,
यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आणि आम्ही शिक्षकही त्यांना तितकंच प्रोत्साहित करतो. कारण आज आपल्याला फक्त स्कॉलर्सची गरज नाही आहे, तर आज आपल्याला ऑलराऊंडर्सची गरज आहे. आणि हे ऑलराऊंडर्स विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्याचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक या तिन्ही गोष्टींचा विकास होणं अभिप्रेत आहे. आणि भविष्यात तुम्ही डिग्री कोणती घेतली याला महत्त्व नसणार आहे, तुमच्याकडे स्किल कोणतं आहे त्याला फार महत्त्व येणार आहे. निश्चितच. आणि असे अनेक स्किल्स सर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं जातं. अशाच एका गुणगौरव सोहळ्याची झलक पाहूयात. शिक्षणाच्या मांगल्याची, कर्तृत्वातील कलागुणांची, विद्यार्थ्यांच्या सप्तसुरांची, चैतन्यभूमी ही माझ्या शिवरायांची. की शिक्षक हा विद्यार्थीपरायण असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानपरायण असला पाहिजे आणि ज्ञान हे सेवापरायण असलं पाहिजे. How many n number of classes he has taken before, but whenever he enters the class, he is full of energy. आपल्या मुलाला चपाती बनवता येण्याची मानसिकता ठेवून दिलेलं शिक्षण हे खरं शिक्षण आहे. संवादाचा अभाव हे त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे. I want to sincerely thank our faculty who had not only taught us the lessons from our books but the lessons for our life. इथे गुणवत्ता पाहून प्रवेश दिला जात नाही, तर प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता निर्माण केली जाते. द ब्रेनी बंच अकॅडमीच्या ज्ञानार्जनाच्या प्रवासात आमचे भविष्य उजळले, आमचे भविष्य उजळले. कारण ग्राउंडवर असलेल्या माणसाला पराभवाची चिंता नसते आणि सत्य परेशान होऊ सकता है लेकिन पराजित नाही. माणसांच्या वरचा विश्वास हा कमी झालाय आणि वस्तूंच्या वरचा विश्वास अधिक वाढलाय. इथे भूमिका हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण भूमिका घेता येणारीच माणसं आपल्या मुलांना घडवू शकतात. भूमिका न घेता येणारी माणसं आपल्या मुलांना घडवू शकत नाहीत. पण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मला अदनान सरांनी शिकवला. कार्यक्रमात वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण द ब्रेनी बंच अकॅडमी यशस्वी भविष्यासाठी भक्कम पाया या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अदनान सर. सर, 8वी पासूनच जेई म्हणा किंवा नीट सारख्या ज्या परीक्षा असतात त्यांचे फाउंडेशन कोर्सेस तुम्ही घेतात, तर त्याविषयी काय सांगा? आता 8वी पासून जेई नीट फाउंडेशन ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. याचं कारण काय आहे, तर जेईचा किंवा 11वी 12वीचा सिलेबस जर आपण पाहिलात तर लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, मॅट्रायसेस, LPP यासारखे अनेक चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतील. आता 8वीच्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम कितपत समजणार आहे? परवाच मी एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणचा अनुभव सांगतो. 8वीच्या विद्यार्थ्याला मेडियन आणि अल्टिट्यूड मधला फरक सांगता येत नव्हता. 9वीच्या विद्यार्थ्याला सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं हे माहिती नव्हतं. 10वीच्या विद्यार्थ्याला √2+√2 किती येतं हे सांगता येत नव्हतं. आणि या विद्यार्थ्यांना जेई नीट फाउंडेशन काय करणार आहे, म्हणजे वास्तवतेपासून किती अंतर आहे हे आपण पाहू शकता. आणि हा सर्व पालकांचा अट्टहास आहे. कारण पालकांना वाटतं माझ्या मित्राचा मुलगा काहीतरी जेई नीट फाउंडेशन 8वी पासून करतोय, माझ्याही मुलानं केलं पाहिजे. माझी पालकांना हात जोडून विनंती आहे
ज्या मुलाला करिअर म्हणजे काय माहिती नाही, ज्या मुलाला करिअरविषयी काही माहिती नाही, करिअरच्या वाटा माहिती नाहीत, आपण कोणत्या क्षेत्रात भविष्यात जाणार आहोत हे माहिती नाही, त्या मुलाला तुम्ही जबरदस्ती एखाद्या क्षेत्रात का ओढताय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8वी पासून जेई नीट फाउंडेशन करणारे असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, ज्यांना अकॅडमिक 90-95% मार्क्स आहेत? म्हणजे एकीकडं तुम्ही त्यांना अकॅडमिकमध्ये वीक ठेवता आणि दुसरीकडे त्यांना जेई नीटचं फाउंडेशन देता. याचा काय अर्थ आहे? हा अर्थच मला आजपर्यंत समजला नाही. अगदीच. मग जर तुम्ही म्हणता की 8वी पासून फाउंडेशन कोर्स जे आहेत जेई नीट सारखे ते देणं गरजेचं नाहीये, तर नेमकं आपल्याकडे कोणत्या वयोगटापासून किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना हे फाउंडेशन कोर्सेस दिले जातात? आपल्याकडे जेई नीट फाउंडेशन हे 10वीची परीक्षा दिलेल्या म्हणजे 16 वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच दिलं जातं. या व्यतिरिक्त 7वी, 8वी, 9वीच्या विद्यार्थ्यांना बेसिक मॅथ्स फाउंडेशन कोर्स दिला जातो. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांचं बेसिक कॅल्क्युलेशन असेल, शॉर्ट ट्रिक्स असतील, वेगवेगळ्या NCERT बेस्ड कन्सेप्ट असतील, या क्लिअर केल्या जातात. याचा फायदा मुलांना 10वी बोर्ड परीक्षेसाठी व भविष्यात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितपणे होतो. अगदीच. आणि सरांकडून या जेई नीट या परीक्षांसाठीचं मार्गदर्शन घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचं मनोगत आता ऐकूयात. मी शिमे गवळी इयत्ता 8वीत आहे. गेले 2 वर्ष मी ब्रेनीबंच अकॅडमीमध्ये शिकतेय. मी फाउंडेशन बॅचेस जॉईन केले, ज्यामध्ये मी बेसिक कॉन्सेप्ट, फास्ट कॅल्क्युलेशन आणि शॉर्ट ट्रिक शिकले, ज्यामुळे मॅथ्स माझा फेवरेट सब्जेक्ट झाला. सो थँक्यू ब्रेनीबंच अकॅडमी आणि अदनान सर. मी शिवराज ठाकरे द ब्रेनीबंच अकॅडमीमध्ये मागील 2 वर्षांपासून शिकत आहे. हा प्रवास माझा आयुष्यातील सर्वात सुंदर व न विसरणारा प्रवास होता. अदनान सरांनी केवळ गणित शिकवले नाही तर विषयावर प्रेम करायला शिकवले. त्यांचे मार्गदर्शन, पाठिंबा व मेहनत यांच्यामुळे माझा गणित विषय सुधारला. अगदीच. म्हणजे 10वी नंतर ज्या जेई नीट परीक्षा असतात त्यांच्यासाठीची तयारी सुरू केली पाहिजे असं तुमचंही आणि विद्यार्थ्यांचं एकूण ऐकल्यानंतर कळतंय. पण पालकांच्या, विद्यार्थ्यांकडून आणि एकंदर शिक्षकांकडून सुद्धा काय अपेक्षा असतात? माझ्या पाल्याला उत्कृष्ट शिक्षण मिळालं पाहिजे, तो स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे, तो भविष्यात स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. जे मला मिळालं नाही ते सर्व माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. कारण अन्न, वस्त्र, निवारा यानंतर चौथी गरज जर आपण विचारलीत तर ती शिक्षण आहे. आणि शेवटी हजारो रुपये खर्च करतोय याचं पालकांना आज दुःख नाही आहे, पण संवेदना निर्माण करणारं शिक्षण मिळत नाही याचं मात्र निश्चितपणे दुःख आहे. आणि तेच आपण आज अकॅडमी मार्फत उपलब्ध करून दिलेलं आहे. निश्चितच. आणि खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. पण मुळात आता एक प्रश्न ब्रेनीबंच अकॅडमी विषयी की 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपलीच अकॅडमी का जॉईन करावी? याचे मी 2च पॉईंट तुम्हाला सांगेन की संचालक स्वतः शिक्षक बनतो किंवा संचालक स्वतः शिकवतो आणि परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला सपोर्ट मिळतो. अगदीच. अकॅडमीच्या भविष्याच्या वाटचाली काय आहेत? भविष्याच्या वाटचालीबद्दल सांगायचं झाल्यास आजचा विद्यार्थी हा परीक्षार्थी बनलाय, तो ज्ञानार्थी कसा बनेल आणि ज्ञानार्थी बनून तो समाजार्थी कसा ठरेल यासाठी अकॅडमीचा प्रयत्न असणार आहे. अगदीच. सर, पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनेक मोठमोठ्या अकॅडमीज आता आहेत, पण तिथे म्हणावा तसा रिझल्ट विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि मग ते अशा अकॅडमीच्या शोधामध्ये असतात की जिथे त्यांना असा रिझल्ट मिळतो. तर नेमका असा रिझल्ट न मिळण्यामागे कारण काय आहेत? आता यामध्ये प्रामुख्याने मी सांगेन की शिक्षण क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टरची फार मोठ्या प्रमाणात एंट्री झालेली आहे. म्हणजे यामध्ये कसं असतं की इन्व्हेस्टर एक असतो, मॅनेजमेंट टीम दुसरी असते, शिकवणारा स्टाफ तिसरा असतो आणि काउन्सिलर आणि ॲडमिशन टीम चौथी असते. या चारही टीमचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन नसतं आणि यामध्ये आपला सामान्य विद्यार्थी भरडला जातो. त्यामुळे जो काही डायरेक्टर आहे, जो काही संचालक आहे, तो आपल्या अकॅडमीमध्ये शिकवतो का, तो अकॅडमीमध्ये किती वेळ असतो, याचबरोबर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असणारे डाऊट्स त्यांच्याकडून क्लिअर केले जातात का, त्यावेळी विद्यार्थ्यांना सपोर्ट मिळतो का. मोठमोठ्या ब्रँड आणि मोठमोठे नावं फक्त आज गरजेची नाही आहेत, कारण विद्यार्थ्यांचा निकाल मिळणं अपेक्षित आहे. आज एक सामान्य विद्यार्थी आपल्याकडे ज्यावेळी येतो त्यावेळी एक अपेक्षेने येतो आणि त्याला अपेक्षित जर निकाल आपण देऊ शकलो, त्याला अपेक्षित न्याय जर आपण देऊ शकलो तर तो निश्चितपणे आनंद आपल्याला असतो. आणि या मोठमोठ्या ब्रँड्सचे निकाल जर आपण पाहिलेत तर हजारो विद्यार्थी असतात, त्या हजारो विद्यार्थ्यांमधून निकाल त्यांचे लावले जातात. त्यामुळे निकालामधून सुद्धा पालकांची दिशाभूल केली जाते आणि हे कुठेतरी पालकांच्या लक्षात येत नाही. भपकेबाजपणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, मोठमोठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा, या गोष्टीला आपल्याकडचे विद्यार्थी पालक बळी पडतात आणि ते बिंदास प्रवेश घेतात. म्हणजे परवाच
एका पालकांनी मला विचारलं की इतका मोठ्या ब्रँडला घेऊन सुद्धा माझ्या मुलाला 9वीत रिझल्ट मिळाला नाही, त्यामुळे माझा क्लासेस या क्षेत्रावरचा किंवा अकॅडमीवरचा विश्वासच उडालाय. त्यांना मी हीच कारणं सांगितली. ज्यांना आपलं ब्रँड आहे किंवा ज्यांची मार्केटिंग एवढी स्ट्रॉंग आहे त्यांना आज ॲडमिशनची गरज नाही किंवा निकाल देण्याची गरज नाही. आज त्यांनी निकाल जरी नाही दिला तरी 100% त्यांच्याकडे विद्यार्थी येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून असेल, मार्केटिंगच्या माध्यमातून असेल. पण आपल्यासारख्या शिक्षकांना, खास करून ब्रेनी बंचला, जोपर्यंत आम्ही निकाल देत नाही तोपर्यंत आमच्याकडे विद्यार्थी येणार नाही याची जाणीव जोपर्यंत शिक्षकाला होत नाही तोपर्यंत तो संवेदना निर्माण करणारं शिक्षण देऊ शकत नाही. आणि त्यामुळेच आपल्यासारखा विद्यार्थी आणि पालक त्या क्षेत्रामध्ये भरडले जातात. सगळे सांगतील तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, पण याच काळात तुला आधी माणूस व्हायचा हे सांगणारा ना कोण नाही. लक्षात घ्या, ती 9 लाखाची गाडी तुझ्या वडिलांची संपत्ती नाही, गावाकडचं शेत तुझ्या वडिलांची संपत्ती नाही, पुण्यातला 3 BHK फ्लॅट तुझ्या वडिलांची संपत्ती नाही, आईच्या अंगावरचं 25 तोळे सोनं तुझ्या वडिलांची खरी संपत्ती नाही. तुझ्या वडिलांची खरी संपत्ती तू आहेस. तू पोटाला आलेलं मूल हीच पालकांची खरी संपत्ती असते. आणि याला उजाळा देण्यासाठी बरेच आई वडील सर्व काही सोडून रात्रंदिवस मुलांच्या मागे पळत असतात. निश्चितच. आणि मला वाटतं द ब्रेनी बंच ही तुमची अकॅडमी हा यशस्वी भविष्यासाठीचा भक्कम पाया तयार करते. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.